मंडळी, शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलच्या स्पेशल रिअल इस्टेट एपिसोड मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत जमिनीविषयी अचूक मार्गदर्शन जे तुम्हाला जमीन खरेदी, विक्री किंवा गुंतवणूक करताना खूप उपयोगी पडेल। आज आपण एका भन्नाट गैरसमजाबद्दल बोलणार आहोत। गैरसमज असा की 7/12 उतारा म्हणजे जमीनदारकीचा पुरावा। अरे पण हा गैरसमज इतका पक्का झालाय की अनेक लोक 7/12 दाखवून म्हणतात बघ माझी जमीन। पण खरी गोष्ट काय आहे हेच आज आपण जाणून नीट समजून घेणार आहोत। सुरुवातीला कळून घेऊया, 7/12 उतारा हा मालकीचा हक्काचा पुरावा नाहीये। तर 7/12 म्हणजे काय, तर फक्त माहिती पत्र। हो, अगदी साधं माहिती पत्र। त्यात काय काय माहिती असते? जमिनीवर सध्या कुणाचं नाव आहे, किती क्षेत्रफळ आहे, काय पीक घेतलंय आणि त्या जमिनीवर कर्ज टाकलेलं आहे का, एवढंच। म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं, जसं शाळेत रिपोर्ट कार्ड असतं त्यात तुझ्या मार्काचं, तुझ्या विषयांचं, तुझ्या वर्षांचं सगळं लिहिलेलं असतं। पण रिपोर्ट कार्ड बघून कोणी म्हणतं का की शाळा माझी आहे? नाही ना। तसंच 7/12 आहे। आता खरी गोष्ट समजून घ्या की मालकी हक्क सिद्ध होतो ते वेगळ्या कागदांनी। कुठल्या कागदांनी? तर खरेदी खत, वारसा नोंद, न्यायालयीन आदेश हे असले कायदेशीर पुरावे लागतात। त्याशिवाय तुमचं नाव 7/12 वर असलं तर तुम्ही कायदेशीर मालक आहात हे देखील सिद्ध होत नाही। आता थोडं गंमत म्हणून सांगूया, गावातले कित्येक लोक 7/12 वर नाव आलं की अगदी खुश होतात। जसं मूल बोर्डाच्या परीक्षेत पास झाली की घरात गोड वाटतात। पण त्यांना हे समजत नाही की पास झाल्यावर पुढे कॉलेजला जायचं असतं। तसंच 7/12 नंतर मालकी हक्कासाठी खरे कागद लागतात। म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवा, 7/12 उतारा म्हणजे फक्त माहिती, मालकी नाही। तर जमिनीचे व्यवहार करताना फक्त 7/12 वर विसंबून चालणार नाही। खरं खरेदी खत तपासा, वारसा नोंद बघा आणि मगच पैशांची गुंतवणूक करा। आजूबाजूला कोणी तुम्हाला म्हणालं की 7/12 वर नाव आहे म्हणजे जमीन माझी, तर त्याला लगेच सांगा, अरे बाबा, 7/12 म्हणजे फक्त कागदावरचं माहिती पत्रक, खरी मालकी हक्काची चावी तर खरेदी खताच्या तिजोरीत आहे। शेवटी एवढंच सांगतो, गावकऱ्यांना, शेतकऱ्यांनो आणि जमीन घेणारे विकणारे मंडळी ज्ञान ठेवा, जागरूक राहा आणि फसवणुकीपासून वाचवा स्वतःला। कारण गैरसमजावर चाललेला व्यवहार हा कधीच फायदेशीर होत नाही। तुम्हाला हा माहितीकारक व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा। त्याचबरोबर या संदर्भातले तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असल्यास आम्हाला कमेंट करून कळवा। तुर्तास धन्यवाद। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।